जलजीवन मिशन योजनांचं देयक न मिळाल्यानं उदयनमुख कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शेतात गळफास घेत आत्महत्या केली। सांगलीतील धक्कादायक घटना आहे। महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत राज्यात शासनानं हर घर जल ही योजना सुरू केली। या माध्यमातून सरकारी कामं काढली। ही कामं सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि छोटे कंत्राटदार यांच्याकडून पूर्ण करून घेतली, पण पूर्ण केलेल्या कामांचे पैसे देण्यासाठी शासनाकडे गेल्या 1 वर्षभरापासून निधीच उपलब्ध नाही। पैसे थकले होते आणि त्यामुळेच कंत्राटदारानं आत्महत्या केली। सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडीतील ही धक्कादायक घटना आहे। एका तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केलेली आहे। हर्षल पाटील असं या कंत्राटदाराचं नाव आहे। जलजीवन मिशन योजनाचे पैसे थकल्यामुळे निराश होऊन त्याने टोकाचं पाऊल उचललं। महासंघ राज्य अभियंता संघटना अध्यक्ष तसेच महाराष्ट्र जलजीवन मिशन संघटना ग्रामीण पाणीपुरवठा महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या कडे काम करणारे आमचे सांगलीचे कंत्राटदार बंधू माननीय हर्षल पाटील वय वर्ष 35 वर्ष यांनी काल सांगली येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। याचं कारण म्हणजे जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत